नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण कोणताही अभ्यासाचा व्हिडिओ करणार नाही आहोत. तर आज फक्त आपण अभ्यासाविषयीच्या गप्पा मारणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता शाळा सुरू होऊन तुमचे 1.5 महिना झालेला आहे. हे 10वीचं वर्ष तुमचं खूप महत्त्वाचं वर्ष आहे. यामध्ये तुम्ही जेवढा समजून अभ्यास कराल किंवा ज्या काही तुम्हाला न समजणाऱ्या गणिती क्रिया आहेत किंवा न समजणारे त्यातले घटक आहेत, तर यांचा अभ्यास कसा करायचा या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तुम्हाला मी काही अभ्यास कसा करायचा हे सांगणार नाही आहे. याचं वेळापत्रक, तुमचे कुठल्या विषयाला किती महत्त्व द्यायचं, हे सगळं तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांनी सांगितलेलं असेलच. त्याप्रमाणे तुमचा अभ्यास चालू असेल. आता या 1.5 महिन्यामध्ये आता तुमची चाचणी परीक्षासुद्धा होणार असेल. त्यासाठी तुमचा बीजगणित आणि भूमिती यांचा एक धडा पूर्ण झालेला आहे. त्यावरचे तुमचे सराव संच, त्यावर दिलेले प्रश्न किंवा इतरही जे काही वेगळे जास्तीचे प्रश्न असतात इतर पुस्तकांमधले, तेही तुमच्या शिक्षकांनी तुमच्याकडनं करून घेतले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे एकच आहे की जे घटक तुम्हाला समजत नाहीत किंवा जे समजायला थोडेसे अवघड जातात, जे शाळेत समजतात पण नंतर तुम्हाला गेल्यावरती घरी त्यांचा जेव्हा अभ्यास करायचा असतो तेव्हा कुठेतरी एखाद्या पायरीमध्ये तुम्हाला ती अडचण येते, ते तुम्हाला समजत नाही. मग त्या पायरीजवळ येऊन तुम्ही अडकता आणि पुढे गणित कसं सोडवायचं हे तुमच्या लक्षात येत नाही. तर यासाठी एक असं बघा की तुम्ही जेव्हा शाळेमध्ये तुम्हाला ऑफ पिरियड असतो किंवा एखादे शिक्षकांचा तास असूनही ते समजा गैरहजर असतील किंवा काही कारणाने त्यांच्या शाळेतच काही कारणाने ते असतील, पण त्यांचं काही दुसरं काम चालू असेल शाळेतच, पण ते वर्गात येऊ शकत नसतील, तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही तुमचे जे बेस्ट फ्रेंड आहेत किंवा ज्यांना ह्या विषयामध्ये गती आहे, म्हणजे आता फक्त मी गणिताविषयीच बोलत नाही आहे, तर इतरही तुमचे जे काही विषय आहेत जसं विज्ञान आहे किंवा तुमचे इतिहास, भूगोल किंवा भाषेविषय जे असतील, हिंदी, मराठी, इंग्रजी, तर ज्या विद्यार्थ्यांचे ते विषय चांगले आहेत त्यांच्याशी बसून तुम्ही जो तुम्हाला त्यातली घटक समजत नाही आहे तो त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. कारण विद्यार्थी मित्रांनो बघा, आता तुम्हाला जी शाळेची वेळ असते तर त्या शाळेच्या वेळेत तुमचं येणं, म्हणजे शाळेची वेळच फक्त तेवढी नसते, तर तुमचं येणं, पुन्हा शाळा सुटल्यावर घरी जाणं, यामध्ये पण बराचसा वेळ जात असतो. मग त्यानंतर तुम्हाला तुमचे परत क्लास वगैरे ह्या गोष्टी असतात, तर यातनं तुम्हाला स्वतःला अभ्यास करायला तसा वेळ खूप कमी मिळतो. तर तुम्ही यामध्ये काय करू शकता की जेव्हा वर्गामध्ये तुम्हाला असे ऑफ पिरियड मिळतील त्यावेळेला तुम्ही तुमच्या मित्रांशी किंवा मैत्रिणींशी तुम्ही या संदर्भात चर्चा करू शकता, त्यांच्याकडनं ते घटक समजावून घेऊ शकता आणि त्यावरती शाळेतच तुम्ही थोडासा अभ्यास किंवा तुमचा सराव हा करू शकता, जेणेकरून तुम्हाला तिथेच तो विषय समजण्यासाठी मदत होईल. वेगळा वेळ त्यासाठी देण्याची गरज नाही किंवा नंतर जे तुम्हाला दडपण येतं की आता हे मी कसं करू, ह्यामध्ये कसं मी हे समजून घेऊ, तर हे तुम्हाला करण्याची गरज नाही. जर तुम्ही तुमचा तो वेळ या कारणांसाठी दिला तर तुमचं किंवा जो तुमचा घरचा अभ्यास तुम्हाला दिलेला असतो तो करण्यासाठी जरी तुम्ही ह्या वेळेचा उपयोग केला तरी तुमचं बरंचसं दडपण त्यामुळे अभ्यासाचं टेन्शन कमी होण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल. आणि एक फक्त आता म्हणजे मला जे काही सांगायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल, तर यातनं आता एकच गोष्ट सांगते की या व्यतिरिक्तही जर तुम्हाला काही वेळ मिळाला रिकामा, म्हणजे शाळेमध्ये नाही सांगते, घरी, तर तुम्ही थोडंसं काहीतरी, आणि कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना आहे ना, सुरुवातीला सरस्वती मातेची वंदना करून तुम्ही अभ्यासाला जर सुरुवात केलीत तर तुमच्यासाठी ते खूप चांगलं आहे. तर सरस्वती मातेची वंदना म्हणजे काय करायचं की तुम्हाला तासनतास काही तिच्यासमोर बसायचं नाही.
फक्त अभ्यासाला सुरुवात करताना एक 2-3 मिनिट शांतपणे सरस्वती मातेसमोर बसायचं आहे आणि तिला म्हणायचे की सरस्वती माते, मी जे काही अभ्यास करणार आहे तो मला व्यवस्थित समजू दे. कारण हे बघा, परीक्षेमध्ये नुसते मार्क मिळवणं हा काही तुम्ही खूप अभ्यास केल्याचा पुरावा नाही आहे. तर तुम्हाला विषय किती छान समजला, तुम्ही तो विषय किती छान व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या पेपरमध्ये, परीक्षेच्या पेपरमध्ये किती छान मांडू शकलात, याला जास्त महत्त्व असतं. त्यामुळे विषय समजणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तर तुम्ही सरस्वती मातेला अशा प्रकारे वंदना करू शकता की हे माते, मी जो काही विषयाचा आता अभ्यास करायला घेतलेला आहे त्या विषयाचं मला समज येऊ देत, त्यातलं चांगलं ज्ञान मला मिळू देत आणि तो विषय मी चांगल्या पद्धतीने माझ्या परीक्षेमध्ये मांडू शकेल इतपत माझी बुद्धीची क्षमता तू वाढव. मग बघा, अशी प्रार्थना करून जेव्हा तुम्ही स्वतःहून अभ्यास करायला सुरुवात करता त्यावेळेस आपोआपच तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते, तुमचा विषय पक्का व्हायला मदत होते आणि अशाने तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी त्याची मदत होते. आणि याबरोबरच विद्यार्थी मित्रांनो, जरा तुम्ही शांत बसून एखादी कुठलीही म्हणजे तुम्हाला जी आवड असेल, म्हणजे काहीही असू शकते, तुम्हाला ती म्हणजे थोडासा वेळ जो आहे ना तुमचा 15-20 मिनटं दिवसभरातला, तो तुमची आवडीची गोष्ट करण्यासाठी तो तुम्ही द्यावात. म्हणजे जसं की तुम्हाला काही आवडते, समजा काही पेंटिंग आवडते, चित्रकला आवडते, ते तुम्ही करू शकता. अगदी तुम्हाला जे शाळेमध्ये अगदी ॲक्टिव्हिटीज असतात वेगवेगळ्या, ज्या की कार्यानुभवामध्ये आपण बघा, चित्र बनवणे किंवा फूल बनवणे, जसं हस्तकला आहे, किंवा काही विद्यार्थ्यांना विविध वस्तू बनवायची आवड असते, काहींना खेळायची आवड असते, काहींना संगीताची आवड असते, काहींना गाण्याची आवड असते. तर 10-15 मिनटं तुमच्या डेली रुटीनमधून जर तुम्ही असा वेळ काढलात आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी तो दिलात, तर याचासुद्धा तुमच्या अभ्यासावरती खूप चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला अभ्यासाविषयी थोडंफार मार्गदर्शन माझ्या अनुभवानुसार करू शकले आणि याचा जर तुम्हाला उपयोग झाला तर मला निश्चितच त्याचा आनंद होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.